आज कोथरी येथून शनेश्वर पायदिंडी सोहळा या ठिकाणी प्रस्थान करत आहे. काय सांगा? आज सालाबाद प्रमाणे श्री क्षेत्र पोत्रे ते श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी शनेश्वर पायदिंडी सोहळा व सामाजिक प्रबोधन ट्रस्ट या मानाच्या दिंडीचे प्रस्थान संपन्न झालेले आहे. या वर्षीचं हे 33वे वर्ष आहे आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने सर्व उपस्थित वारकऱ्यांच्या आणि जे प्रस्थान सोहळ्यासाठी विशेष म्हणून या ठिकाणी करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय रणजितजी माने साहेब हे उपस्थित होते. तसेच ज्यांचं विशेष असं सहकार्य असतं असे सी.डी. शिंदे साहेब, जयंत देशमुख साहेब असे सर्व मान्यवर या ठिकाणी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा प्रस्थान सोहळा संपन्न झालेला आहे. आपल्या या दिंडीसोबत किती वारकरी आपल्या दिंडीत सहभागी होणार? साधारण आपल्या दिंडीमध्ये 250 ते 300च्या आसपास वारकऱ्यांची उपस्थिती असते. किती मुक्काम करत आपण धर्मदर करत पंढरपूर या ठिकाणी रस्त्याने जवळपास 5 मुक्काम होत असतात. आजचा जो पहिला मुक्काम आहे तो सरबढो या ठिकाणी आहे, दुसरा वडशिवणी या ठिकाणी आहे, तिसरा सापटणे या ठिकाणी आहे, चौथा होळे बडके वस्ती या ठिकाणी आहे आणि 5वा डहाणे या वस्ती आहे आणि 6व्या मुक्कामाला आपण पंढरपूर या ठिकाणी स्थित होतो. सामाजिक उपक्रम नक्कीच आपल्या दिलेल्या अगोदरच्या सुंदर अशा झालेल्या मुलाखतीमध्ये सामाजिक उपक्रमाविषयी आपण चर्चा केलेली आहे. आजपासून ते जवळपास एका सप्ताहापर्यंत आपण सामाजिक विषमता आपल्या दिंडीच्या माध्यमातून कशी दूर होईल किंवा स्त्री पुरुष समानता कसा प्रस्थापित होईल याकडे फोकस करणार आहोत. आणि तसंही जरी पाहिलं तर आपण सामाजिक जी दरी आहे ती आपल्या दिंडीच्या माध्यमातून नक्कीच कमी करण्यासाठी आपला एक खारीचा वाटा म्हणून आपण उचलत आहोत. पंढरीमध्ये आता कुठेतरी आपले सुसरावे कीर्तन ऐकण्यासाठी तिथं आता वारकरी बनलेला नक्कीच लवकरच आम्ही आपल्या सेवेसाठी पंढरपूर या ठिकाणी खूप सुंदर असं भजन सेवा असेल किंवा वेगवेगळी लोककला असणारे भारूड असेल हे आपल्यासाठी आम्ही घेऊन खास आपल्या मनोरंजनासाठी तिथं पोहोचत आहोत. धन्यवाद.